हाय हॅलो नमस्कार, मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर आज परत एकदा आपला शॉपिंग हॉल व्हिडिओ आहे, पण आज थोडासा वेगळा आहे। म्हणजे मला ना खरंच खूप दिवसापासून जीन्स पॅन्ट वगैरे असं भरपूर सारं घ्यायचं होतं, ते मी घेतले फायनली। तर भरपूर घेतले, ज्यातनं जे आवडेल ना ते मी ठेवणार आहे। चला वेळ न घालवता आपण ना पटपट अनबॉक्सिंग करूया। तर ह्याच्यामध्ये पेपर आहेत रुद्र, हे कशाला दिलं तर रुद्रने आणून ठेवले, त्याला म्हटलं पार्सल आपली वर ठेव, मला व्हिडिओ बनवायचा आहे त्याच्यामुळे। तर ह्याच्यामध्ये टी शर्ट पॅन्ट जीन्स नॉर्मल पॅन्ट डेली यूजसाठी आणि असे भरपूर आहेत। तर त्यातला सगळ्यात पहिला हा वाला टी शर्ट आहे। मी सगळे बऱ्यापैकी ना लायक्रा फॅब्रिकमध्ये घेण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून ना असं धुतल्यानंतर पण हा कपडा आहे ना धुतल्यानंतर पण मस्त पटकन निघतो पण आणि दिसायला पण मस्त दिसतो। सेम कलरचा ऑलरेडी माझ्याकडे आहे, फुल स्लीवचा आहे तो, त्याच्यामुळे मग म्हटलं हाफ घेऊया जेणेकरून घरात पण घालायला। आणि खरंच खूप मस्त आहे, जे मी विचार केला होता ना त्याच्या तुलनेत जास्तच छान आहे आणि महाग नाही। सगळे टी शर्टचे आहेत ना 150 120 100 200 असेच आहेत सगळे, जास्त महाग नाही आहेत। त्याच्यानंतर ही आहे शॉर्ट कुर्ती। तर हे बघा, तर ही कुर्ती तर मी घरामध्ये पण शिवते, माझ्याकडे सेम आहे, पण म्हटलं ट्राय करूयात की ऑनलाईन कशा आहे। तर अजिबात काही चांगला नाही बरं का कपडा, खूप जास्त हे हलका कपडा आहे, इतका हलका आहे ना काहीच नाही। घातल्यानंतर कुर्ती छान दिसणार आहे, पण कपडा नाही चांगली, क्वालिटी अजिबात चांगली नाही आहे। तर हा काय मला आवडला नाही दुसरा वाला। त्यानंतर पुढचा, तर ही पण कुर्तीच आहे, ही थोडी वेगळ्या पॅटर्नमध्ये आहे आणि ही मला आवडेल असं मला वाटत होतं आणि खरंच ही मला आवडणार आहे आणि तुम्हाला पण आवडणार आहे, कारण की फाईट कुर्ती आहे, पुढे अशा नॉट पण आहेत बांधायला छोटे 2 आणि स्लीव जेवढी आहे अशी। आणि हे बघा, मला फाईट घ्यायचाच होता, माझ्याकडे फाईट नाही काय, त्याच्यामुळे मला फाईट घ्यायचं होतं आणि माझ्याकडे कपडा पण नाही घरात फाईट की मला शिवता येईल असा। आणि ह्याच्यामध्ये हा जो पॅच आहे ना गळ्याचा तो पण मला खूप आवडला होता। तर ही मला वाटते 200 रुपयाला कुर्ती आहे, पण क्वालिटी जी आहे ना कपड्याची एक नंबर आहे, क्वालिटी मस्तच आहे। त्यानंतर पुढचं आहे, तर ह्याच्यामध्ये पॅन्ट आहे जी माझ्याकडे ऑलरेडी आहे व्हाईट कलरची, त्याच्यातून थोडासा कलर चेंज घेतला आहे बघा। मी इतक्या दिवस ती पॅन्ट वापरते ना, खूपच दिवस झालं पॅन्ट वापरते, मला ही प्रचंड आवडते, कारण याला पॉकेट तर आहेत, पण हा सुद्धा लायक्रामध्ये कपडा आहे, त्याच्यामुळे हा स्ट्रेचेबल आहे, जाड असेल तरी पण बसतो आणि दिल्ली पॅन्ट आहे, त्याच्यामुळे मला ही जास्त आवडते। हे बघा, इलॅस्टिकवाला बेल्ट आहे, पण इलॅस्टिक नाही, आतमध्ये जे प्लेन इलॅस्टिक राहतं ना तसं वाला इलॅस्टिक आहे। तर ह्याची सुद्धा क्वालिटी खूप छान आहे, ही सुद्धा 200 रुपयाला भेटते, मी आधी पण घेतलेले आहेत, मी रोज वापरते। मला सारखं विचारतात बरेच जण की ते व्हाईट पॅन्टची लिंक कधी आहे, तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ती पण भेटून जाईल। त्यानंतर पुढची आहे कुर्ती, शिवाली कुर्ती, तर ही सुद्धा फीनेकमध्ये आहे बघा, फीनेक आहे हिचा आणि बाही एकदम फुल आहे, खूप मस्त आहे याचा सुद्धा कपडा, कलर, फॅब्रिक सगळंच खूप मस्त आहे, हा आवडला मला। तर हा पण 150 200, म्हणजे सांगायचं तर सगळ्याच कुर्ती टी शर्ट हे सगळं 250च्या खालचंच, 250च्या वर कोणताच नाही आहे, सगळे एकदम 200 180 असेच आहेत। त्यानंतर पुढचं आहे जीन्स, तर माझ्याकडे जीन्स नाही आहे, खूप एकच जीन्स आहे आता, तर म्हणून मग मी घेतल्यात आणि इतकी छान क्वालिटी आहे ना ह्या जीन्सची। आणि सेम अशा जीन्सने आपल्याला दुकानामध्ये किती 1000 1200 अशा भेटतात। तर हे बघा, वरच्या साईडनं असं इलॅस्टिकच आहे ह्याला पण, आणि खाली असं ना फ्रिलची आहे ही, म्हणजे इथून खाली जे फ्रिल राहते ना तर तशी वाली पॅन्ट आहे अशी। माझ्याकडे ते मोर काय आता नीट राहून देणार, तर अशी माझ्याकडे पॅन्ट नव्हती, मला इतक्या दिवसापासून घ्यायची होती, मला ब्लॅक कलरच घ्यायचा होता, कारण ना दुसरे कलर खराब होता, तर मला ब्लॅक आवडतो जास्त, तर मी हा ब्लॅक घेतला आहे। खालून अशी ढिल्ली आहे, खाली फ्रिलवाली, मस्त आहे जीन्स, क्वालिटी तर एक नंबर। तर 28 साईज मी घेते माझ्यासाठी, आता बघूयात घातल्यानंतर कमरेमध्ये कसे बसते त्याच्यानंतर ठरेल। त्यानंतर पुढचं आहे, तर ही पण जीन्सच आहे, पण ही थोडीशी घरात पण आपण वापरू शकेल आणि बाहेर पण वापरू शकेल ना असे।
ह्यातली पहिली माझ्याकडे पण होती एक, तर ती खराब झाली म्हणून मग मी डबल दुसरी घेतली. आणि आधीच फाटली का काय? फाटलेली नाही आहे. तर ही पण फुल ढिल्ली आहे जीन्स, जशी प्लाझो पॅन्ट वगैरे राहते ना तशी, त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये अनकम्फर्टेबल वगैरे वाटत नाही. बाहेर पण मग बाहेर घालायला सुद्धा छान वाटतं. तर ह्याचा पण कपडा वगैरे खूप मस्त आहे. आता कलर जाईल याची मला डाऊट आहे आणि हिचं फिनिशिंग पण इतकं चांगलं नाही आहे, थोडंसंही खराब आहे. तर मी हिला ना एक्सचेंज करून घेईल, रिटर्न नाही करणार, कारण की मला पाहिजेत जीन्स नाही आहेत माझ्याकडे जास्त, त्यामुळे मी ठेवून घेणार आहे. एक्सचेंज करून घेईल जे मला खराब वाटते ना ते. त्यानंतर हा जो एम्ब्रॉयडरी वर्कचा आहे ना, तर तो मी एक मागवला. तर हे बघा असं, तर ह्याला अस्तर वगैरे काही नाही आहे, विदाऊट अस्तरच स्टिच केलेला आहे. आणि हा रेयॉन फॅब्रिकमध्ये आहे. छान आहे बरं का. ह्याच्यावरचं जे एम्ब्रॉयडरीचं वर्क आहे ना ते पण छान केलं आहे, पण जे कॉटन म्हणतात ना, कॉटन नाही, हा रेयॉनचा कपडा आहे. हे बघा, आणि जरा जास्त फाईट आहे, एकदम फाईट आहे. माझ्याकडचे आहेत ना ते थोडा स्किन कलर टाईप आहे ते थोडेसे, पण हा पण छान वाटला मला. आणि हा 350ला आहे. याच्यामध्ये कलर खूप सारे आता अवेलेबल आहेत, खूप, कोणता पण घ्या, पिंक, रेड, ब्लॅक, सगळे कलर त्याच्यामध्ये अवेलेबल आहेत. मी फक्त तो असाच कोलॅबरेशनसाठी घेतला आहे. त्यानंतर हा पुढचा, तर हा पण लायक्रामध्ये मी बघून घेत असते, कोण कपडी ना मी बघून घेते, मला टिकले पाहिजे. मग टिकले आहेत टिकायचं असं काही नाही, पण ते छान पण वाटले पाहिजे. तर हा पण लायक्रामध्ये टी शर्ट आहे, आणि ह्यातला कोणताही टी शर्ट मी रिटर्न वगैरे करणार नाही, आता उद्यापासून तुम्हाला दिसेल घातलेलेच. आणि हावाला हे बघा मस्त आहे. हा पण मला प्रचंड आवडला टी शर्ट. आता उंचीला बघूयात घातल्यानंतर कसा दिसतोय. तर मी सगळ्याची ना साईज आहे ना ही यस किंवा मग एक्स्ट्रा स्मॉल किंवा मग स्मॉल असे 2 मागवते. तर खूप जास्त वाढ होते, सगळी कागद माझ्या अख्ख्या घरामध्ये गेली, काय खरं नाही, सगळं उचलावं लागणार आता पत्ता. तर बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की रिटर्न करताना हे कागद जे आहेत ना कवर ते जपून ठेवावे लागतात का? अजिबात नाही, तुमचा कपडा फक्त जपून ठेवायचा आहे. हे कागद मी तर कुठं बी टाकून देते ना, आता ज्यावेळेस पॅक करते ना त्यावेळेस कोणत्या पण पॉकेटमध्ये कोणतं पण भरून टाकते. जो घेऊन जातो ते बघत नाही की त्याच पॉकेटमध्ये तेच भरलं आहे का, त्यांना महत्त्वाचं असतं कपडा. तर ही पण जीन्स आहे, ही ब्ल्यू जीन्स आहे, आणि जशी नॉर्मल आपली जीन्स राहते ना तर तशी आहे, पण ही स्ट्रेचेबल आहे. हे बघा स्ट्रेचेबल आहे, त्याच्यामुळे मग काही वाटत नाही. स्ट्रेचेबल असेल ना मग जास्त एवढं टाईट बसत नाही. तर ही जीन्स मला मोठी वाटते, मला बसेल का नाही बघावं लागेल. तर छान आहे, ही सुद्धा जीन्स मस्त आहे. क्वालिटी सांगायला झालं ना, खरं सांगते तुम्हाला, मी ज्यावेळेस व्हिडिओ बनवत नव्हते ना त्यावेळेस मी 2 जीन्स घेतल्या होत्या. ह्यांनी आणल्या होत्या माझ्यासाठी, 1,000 रुपयाच्या 2 होत्या, 2000च्या 2 जीन्स होत्या. एक मला आहे टिकली बऱ्यापैकी, आता आहे माझ्याकडे, आणि जी दुसरी आहे ना ती एकदाच वापरली असेल, ब्ल्यू कलरची होती, जो थोडासा व्हाईटिश ब्ल्यू राहतो, लाईट ब्ल्यू तसा होता. तर तो इतकी पटकन जीन्स खराब झाली, मला इतकं कसं तरी होत होतं आतून की इतकी पटकन खराब झाली त्याच्यामुळे. तर हा असाच कलर होता त्याचा, याच्यापेक्षा पण थोडासा अजून व्हाईटिश होता ब्ल्यूमध्ये. तर त्यानंतर पुढची ही वाली जीन्स आहे, ही पण मी घरामध्येच वापरायला घेतली बघा, मस्त वाटतात. तर ही नाही आवडली मला, ना हिचा कलर आवडला ना कपडा आवडला, खूपच हलकी वाटते, तर नाही आवडली ही वाली मला. त्यानंतर पुढचं आहे, तर हा टी शर्ट आहे, सिंपल टी शर्ट, बघती रे. तर हा इतका सुंदर आहे ना हा टी शर्ट, इतका छान आहे. स्लीव्ज पण छोट्याशा आहेत जशा मला पाहिजे होत्या तशा, एकदम इतके छान. आजच्या सगळ्याच टी शर्ट ना खूप मस्त आले. त्याचा कलर पण एकदम छान आहे, हलका आहे, टिकायला तर एक नंबर आहे. कारण कपडा लगेच समजतो की आपल्याला हातामध्ये घेतल्यानंतर की कसा आहे कपडा. एक नंबर कपडा आहे, खूप आवडला मला. थांब झाला, मला आधी बघू देते थोड्या वेळात देते. थांब, खेळायचं आहे का? ती खेळायचा टी शर्ट असतो का? तर ही झुडिओवाली जीन्स आहे, बघत कसे झुडिओची, सॉरी झाराची आहे, झुडिओची म्हणते, झारा कंपनीची आहे, झारा ब्रँडची कंपनीची म्हणते. तर हे बघा खूपच छान आहे जीन्स, एक नंबर जीन्स आहे, एकच नंबर, कसली छान वाटते.
तर मस्त आहे, एक नंबर आहे. फक्त आता कमरेमध्ये मला बसायला पाहिजे कारण ही मोठी वाटते कमरेमध्ये. तर हे बघा झारा ब्रँडचे आहे. आता एक खोटा झारा खरा झारा काय माहीत नाही पण आहे. तर मस्त आहे जीन्स बरं काय, मला प्रचंड आवडली. आणि जास्त महाग नाही, सगळ्या जीन्स हा 400 रुपयाच्या खालच्या आहे. 400 रुपयापेक्षा वर एकही जीन्स नाही. तसं नाही करायचं आगाऊपणा. त्यानंतर पुढची तर ही मी जे डेली यूज करते ना पॅन्ट, तर त्या इतक्या टिकतात ना ह्या पॅन्ट, इतक्या म्हणजे खूप जास्त टिकतात. त्याच्यामुळे मग म्हटलं अजून एक घेऊया. तर हे फक्त 100 रुपयाला, 100 रुपयाला लायक्राच्या कपड्यामध्ये जीन्स आहे, सॉरी पॅन्ट टाईप, फॉर्मल पॅन्ट अशी प्लाझो टाईप. तर आधीच्या आहेत ना माझ्या, त्या ना इथपर्यंत अशा फिट आहेत आणि खाली ढिल्ल्या आहेत. आता पण मी तीच घातलेली आहे. आणि ही आता न्यू पॅटर्नमध्ये आली म्हणून म्हटले ह्यातली एक घेऊन बघूया. तर हे कॉटनमध्ये येते, कॉटन ब्लेंडच्या कपड्यामध्ये आहे. पॅटर्न सेमच आहे, सेम टू सेम, पण कपडा पण खूप मस्त आहे ह्याचा. माझ्याकडे ऑलरेडी ह्यातल्या 4 पॅन्ट घरात आहेत, सगळ्या कलरची एक एक आहे. ब्लॅक पण आहे यातली मला, पण तरी पण ही आवडली मग ही पण घेतली. ही थोडीशी जरा क्वालिटी थोडी बरी वाटते, म्हणजे असं बाहेर पण मी यूज करू शकेन टी शर्टच्यावरती. ह्या टी शर्टवरती तर एकदमच मॅचिंग होऊन जायचं. तर सगळ्यात शेवटचा टी शर्ट आहे जो की प्रिंटेड आहे आणि नायलॉन फॅब्रिकमध्ये. हे बघा नायलॉन फॅब्रिकमध्ये आहे. तर ह्याची प्रिंट वगैरे सगळंच खूप मस्त आहे. तर सगळे मी इथं ना ओपन केलेले आहेत पार्सल. तर आता एक मी पटपट वेअर करून दाखवते की नेमकं कसं दिसतंय. ते चला पटपट वेअर करते आणि दाखवते व्हिडिओ, म्हणजे फुल लुक कसा दिसतो. तर सगळ्यात पहिला हा टी शर्ट एक नंबर आहे, खूप सुंदर दिसतो हा टी शर्ट आणि मला तरी आवडला हा. त्याच्यानंतरची पॅन्ट, ही पॅन्टसुद्धा जीन्स आहे आणि ही दुसरी जीन्स तर मला प्रचंड आवडली. मी हिला ठेवूनच घेतली, तर तुम्ही ना कालच्या ब्लॉगमध्येच बघितलं असेल. आणि हा टी शर्ट पण मी ठेवून घेतला कारण हा टी शर्ट पण मला खूप आवडला. टी शर्ट मला वाटते 170ला काहीतरी भेटला आणि पॅन्ट 450च्या आसपास आहे. तर ही पॅन्ट ना खरंच खूप सुंदर. याच्यामध्ये अजून एक कलर आहे, 2-3 कलर आहेत. आणि ही पॅन्ट तर विचारूच नका, फक्त 99 रुपयाला पॅन्ट आहे. इतकी सुंदर दिसते ना की, आणि फिटिंगला तर खूपच मस्त बसते. आणि टी शर्ट हा 200चा आहे, पण टी शर्टसुद्धा खूप मस्त आहे. हा टी शर्ट पण मी ठेवून घेतलेला आहे, ही पॅन्ट पण मी ठेवून घेतले कारण मला भरपूर कपडे घ्यायचे होते, तर म्हटलं ठेवून घेऊ. आणि हा पांढरा टॉप जो की फक्त 130 रुपयांचा आहे, इतका सुंदर आहे ना की हा पण मी ठेवून घेतलेला आहे कारण की ना मला आवडला. पण ही पॅन्ट मला अजिबात चांगली वाटली नाही कारण की ढिल्ली होती, मला नव्हतं बरोबर वाटत ती पॅन्ट. तर टॉप छान आहे, पण त्याच्यानंतरचा हा टॉप हातात एवढा घेतल्यानंतर छान वाटत नव्हता, पण घातल्यानंतर मस्त वाटत होता. आणि जीन्स तर विचारूच नका, खाली ना असं फ्रिल टाईप जी आता नवीन ट्रेंडिंगमध्ये जीन्स आहेत ना तशीवाली होती, मस्त होती. त्याच्यानंतर ही पुढची जीन्स पण मला प्रचंड आवडली आणि हा टी शर्टसुद्धा खूपच आवडला. कारभारी म्हणत होते हा टी शर्ट राहू दे पॅन्ट पण राहू दे म्हणून, पण म्हटलं सगळेच राहून घेतल्यानंतर माझं बजेट पूर्ण ढासळेल, म्हटलं एवढ्याची आता गरज नाही आहे. त्याच्यानंतरची ही वाली कुर्ती तर छान होती, पण मला नाही बरोबर बसली. थोडी तब्येत राहील ना तर मग बरोबर बसेल. आणि हा लास्ट अजिबात चांगला नाही, इतका बेकार आहे ना. एम्ब्रॉयडरी छान आहे पण ना त्याला घेर आहे ना तो चांगला दिसतोय. जाऊ द्या, तुमच्या हिशोबाने तुम्हाला जो कोणता ड्रेस पाहिजे, टी शर्ट पाहिजे, पॅन्ट पाहिजे ते तुम्ही घेऊ शकता. सगळ्या लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जातील. चलो भेटूयात उद्या, बाय.